विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास आपला हा जो पेपर आहे, पेपर क्रमांक 11, यामधील शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे बखर गद्यपा. या पेपरचा अभ्यास करत असताना आपण प्रामुख्यानं सुरुवातीला संत तुकारामाच्या अभंगाचं स्वरूप अभ्यासलं. त्यानंतर संत एकनाथ, संत रामदास, संत तुकाराम, संत रामदास. त्यानंतर मग आपण पंडिती काव्याचा अभ्यास करत असताना प्रामुख्यानं कलाकवी मुक्तेश्वर, वामन पंडित, मोरोपंत आणि श्रीधर या 4 पंडित कवीच्या रचनेचा काय केला आपण अभ्यास केला. आणि त्यानंतर आपण शाहिरी कवितेचा काय केला विचार केला. शाहिरी कवितेचा अभ्यास करत असताना शाहिरी कवितेचे जे 2 अंग आहेत, लावणी आणि पोवाडा, या अनुषंगाने चर्चा केली. आणि मग या काळातील जे काय प्रमुख शाहीर आहेत त्याच्यामध्ये मग राम जोशी असतील, आनंद फंदी, सगन भाऊ, होनाजी बाळा, प्रभाकर, परसराम या शाहिरांच्या लावणीचा आणि पोवाड्याचा आपण काय केला विचार केला. आता शेवटचा जो प्रकरण आहे ते म्हणजे बखर गद्य. आपल्याला माहिती की मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण असं पाहिलं की या पेपरला प्रारंभ होतो मुकुंदराजांच्यापासून. 1818 पर्यंतचा हा जो कालखंड आहे, याच्या अगोदरचा आपण जर सुरुवातीचा कालखंड पाहिला तर आद्यकवी मुकुंदराज यांच्यापासून ते पेशवाईच्या अंतापर्यंत म्हणजे 1818 पर्यंतचा हा इतिहास आपण अभ्यासतो. आणि हा इतिहास अभ्यासत असताना आपल्या असं लक्षामध्ये येतं की अगदी सुरुवातीचं जे वाङ्मय आहे ते प्रामुख्यानं पद्य स्वरूपातच काय झालं अवतरलं. आपण वाङ्मयाचे ढोबळमानाने 2 भाग पाडतो, एक पद्य आणि दुसरं गद्य. तर सुरुवातीचं जे वाङ्मय अवतरलेलं आपल्याला दिसतं किंवा सुरुवातीमध्ये प्रामुख्यानं पद्यामध्येच फार मोठ्या प्रमाणामध्ये लेखन झालेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळं गद्य वाङ्मय तितकंसं या कालखंडामध्ये निर्माण झालेलं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं आपल्या असं लक्षामध्ये येतं की मुकुंदराज, आद्यकवी मुकुंदराज यांचा जो विवेक सिंधू ग्रंथ आहे किंवा त्यांचे इतर जे अनेक 2 ग्रंथ आहेत ते ग्रंथ कशात पद्यामध्ये. परंतु नंतरच्या काळामध्ये आपल्याला महानुभव गद्य फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेलं दिसतं. त्यामध्ये मग लीळाचरित्रासारखा ग्रंथ असेल, गोविंदप्रभूसारखा ग्रंथ असेल, म्हणजे गोविंदप्रभू चरित्र, लीळाचरित्र, दृष्टांतपाठ, सूत्रपाठ यासारखे अनेक ग्रंथ आपल्याला प्रामुख्यानं गद्यामध्ये दिसतात. आणि यादवकालीन गद्य हा एक उत्कृष्ट गद्य मानलं जातं. महानुभव गद्य हे यादवकालीन गद्याचा एक सर्वश्रेष्ठ नमुना म्हणून आपण त्याचा विचार करतो. पण नंतर मात्र आपल्याला असं दिसतं की महानुभव काळामध्ये गद्य वाङ्मयाचा हा जो प्रवाह निर्माण झालता तो पुढे आपल्याला लुप्त झालेला दिसतो. मग ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, इतर संत मेळा असेल, या कालखंडामध्ये फारसं गद्य वाङ्मय निर्माण झालेलं नाही. संत एकनाथाचे काही अर्जदास्त वगैरे प्रकरण आपण गद्यामध्ये आपल्याला दिसतात. किंवा मग पुढे ख्रिस्तपुराणसारखा ग्रंथ गद्यामध्ये दिसतो. परंतु खऱ्या अर्थानं गद्य वाङ्मय नंतर जे निर्माण झालं ते बखर काळातच. म्हणजे संत वाङ्मयाचा फार मोठा हा कालखंड आहे, लक्षात घ्या. म्हणजे 13व्या शतकामध्ये निर्माण झालेले हे जे गद्य वाङ्मय नंतर हा प्रवाह लुप्त होतो. आणि मग आपल्याला असं दिसतं की तो प्रामुख्यानं शिवकालामध्येच अवतरलेला दिसतो 17व्या शतकामध्ये. आणि त्यामुळं बखर गद्याला मराठीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं आणि मानाचं स्थान आहे, एक गद्य वाङ्मय म्हणून. शिवकालीन आणि पेशवेकालीन हे प्रामुख्यानं गद्य आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे शिवकालीन गद्य आणि पेशवेकालीन गद्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून आपल्याला बखर वाङ्मयाचा काय करायला होतं विचार करावा लागतो. आणि त्यामुळं हे जे बखर वाङ्मय किंवा हे जे बखर गद्य ते अत्यंत महत्त्वपूर्ण असणारं असं गद्य आहे. आता हा मराठी गद्याचा शिवकालीन आणि पेशवेकालीन अवतार
जितका कलात्मक आहे पहा तितकाच तेजस्वी होता पहा. जितका कलात्मक आहे तितकाच कसा आहे पहा तेजस्वी. जितका तो कौटुंबिक आहे तितकाच तो राष्ट्रीय भावनेनं भारावलेला आपल्याला दिसून येतो पहा. किंवा राजकीय पार्श्वभूमीवर विविध व्यक्तींच्या जीवन नाट्याचे जितके उग्र भीषण तितकेच करुणरम्य असे दर्शन घडविणारा होता. जसा हा राष्ट्रीय भावनेनं भारावलेला आहे तसाच प्रकारे त्या काळामध्ये निर्माण झालेले जे राजकीय पार्श्वभूमी पहा त्या काळात निर्माण झालेल्या ज्या प्रभावी व्यक्ती त्यांच्या जीवन नाट्याचं अतिशय उग्र भीषण किंवा करुणरम्य असं दर्शन घडवणारा हा वाङ्मय प्रकार आहे. आपण जर सभासदाची बकर पाहिली तर या बकरीमध्ये प्रामुख्याने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील ज्या प्रमुख घटना आहेत त्या घटनेवर किंवा त्यांच्या जीवनातील जे प्रमुख प्रसंग आहेत त्यावर आधारित ही काय पहा बकर आहे. तर शिवाजी महाराजांचं राज्यकारभार ज्याने अत्यंत जवळून पाहिला ते कृष्णाजी आनंद सभासद यांनी ही बकर लिहिलेली पहा. आणि मग शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्याला त्या बकरीमध्ये दिसतात पहा. त्याचबरोबर शिवाजी महाराजांची प्रशासकीय नीती, शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीपणा यासारख्या विविध गुणांचा परिचय आपल्याला त्या बकरीचा अभ्यास करताना होतो. आणि त्यामुळं हा जो शिवकालीन किंवा पेशवेकालामध्ये 1761ला पानिपतची तिसरी जी लढाई झाली त्या लढाईवर फार मोठ्या प्रमाणामध्ये बकरी लिहिल्यात पहा. खरं पाहता ह्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला, मराठी सत्तेला तिथून उतरती कळा लागली. असं जरी असलं तरी या लढाईमध्ये अनेक सरदारानं केलेला जो पराक्रम आहे त्यामुळं या घटनेवर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या कालखंडामध्ये बखर निर्माण झालेली दिसते पहा. आणि त्यामुळं हा जो बखर वाङ्मय किंवा हे जे बकर गद्य ते बकर गद्य शिवकालीन आणि पेशवेकालीन भाषाशैलीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून त्याचा आपल्याला विचार करता येतो पहा. आणि त्यामुळं मग मराठी गद्य सारस्वताच्या इतिहासामध्ये बकर वाङ्मयाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं स्थान आहे पहा. त्याचबरोबर बकरीचा अभ्यास आपल्याला केवळ इतिहास म्हणून करता येत नाही लक्षात घ्या. तर एक वाङ्मय म्हणून त्याचा आपण काय करतो पहा विचार करतो. आणि त्यामुळे एक वाङ्मयीन सौंदर्याचं फार मोठं भांडार आपल्याला बखर वाङ्मयामध्ये सापडतं. तुम्ही जर भाऊसाहेबाची आणि सभासदाची बखर जर आपण वाचली तर त्या बकरीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वाङ्मयीन सौंदर्य, वेगवेगळ्या म्हणी, वाक्प्रचार, काही वचनं, काही पौराणिक संदर्भ लेखन दिलेले आहेत. आणि त्या काळातील एक गद्य शैलीचा नमुना म्हणून आपण बकरीचा अभ्यास करू शकतो पहा. आणि त्यामुळं हे बकर गद्य म्हणजे मराठी शाहीच्या तेजस्वी पराक्रमाचे नंदादीप होत असं अभ्यासक म्हणतात. तर मराठी शाहीचा जो पराक्रम आहे तो आपल्याला या बकर गद्यामध्ये प्रामुख्यानं दिसतो पहा. आता बखर या शब्दाची आपण उत्पत्ती जेव्हा पाहतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं पहा की खबर म्हणजे वार्ता, समाचार, वृत्त या शब्दाचा विपर्यास हो बकर या शब्दाची काय झालेली पहा निर्मिती झालेली. किंवा बक बरोबर बकणे म्हणजे बोलणे या धातूपासून बकर शब्दाची निर्मिती झाली असावी असं इतिहासाचार्य राजवाडे यांना वाटतं. आता बकर या शब्दाचा जर आपण शब्दशः अर्थ पाहिला तर खबर या शब्दाचा विपर्यास होऊन, खबर म्हणजे वार्ता, समाचार, वृत्त याचा विपर्यास होईल, शब्दाचा अदलबदल होऊन वर्णाची बकर हा शब्द निर्माण झालेला आहे. परंतु विका राजवाडे यांना असं वाटतं की बक बरोबर बकणे या धातूपासून बकर या शब्दाची निर्मिती झाली असावी असं त्यांचं मत आहे पहा. पण पूर्वीच्या काळी बकरी लिहिण्याऐवजी तोंडाने बोलल्या जात असाव्यात असे तर्क करणे भाग पडते. पण बकरीची जी कल्पना आहे पहा ती मूळची परकीय असल्याने राजवाडे यांची उत्पत्ती आपण या ठिकाणी मान्य करत नाही. म्हणजे कोणती उत्पत्ती ती तर बक बरोबर बकणे या धातूपासून बकरीची निर्मिती झाली असावी ही उत्पत्ती आपण मान्य करत नाही पहा. आता बखर या शब्दाचा रूढ अर्थ राजकीय स्वरूपाचे ऐतिहासिक लेखन असा आहे पहा. बखर या शब्दाचा
रूढ अर्थ काय पहा तर राजकीय स्वरूपाचे ऐतिहासिक लेखन हा त्याचा काय पहा अर्थ आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये मुसलमानामध्ये तौरिखा लिखण्याची पद्धत होती. मुस्लिम राजे जेव्हा लढायला जात असत त्यावेळेस त्यांच्यासोबत असणारे ते तौरिका लिखायचे तर त्यांच्या सहवासाने त्यांच्या तौरिका पाहून मराठ्यांनी देखील बकरी लिहिल्या असाव्यात असं राजवाडे यांना वाटतं आणि त्यामुळं बकर या शब्दाचा आपण अर्थ असा घेऊ शकतो की राजकीय स्वरूपाचे ऐतिहासिक लेखन. आता बकरीचं जर आपण वर्गीकरण केलं तर त्याचं स्थूल मानाने 5 वर्ग पडतात. रचनेच्या अंगानं किती वर्ग पडतात 5 वर्ग पडतात. याच्यामध्ये माहिकावतीची बकर ही सगळ्यात जुनी बकर मानली जाते. ती शिवपुरकालम बकर आहे. 5 वर्ग म्हणजे रचनेच्या दृष्टिकोनातून 5 वर्ग कसे पडतात तर एक आहे प्रसंगावर आधारित बकरी. कशावर आधारित बकरी की प्रसंगावर आधारित मध्ये. त्याच्यामध्ये ऐतिहासिक घटना डोळ्यापुढे ठेवून बकरकार काय करतो सारी माहिती सांगत असल्यामुळं ऐतिहासिक प्रामाण्याच्या दृष्टीनं ही बकर महत्त्वाची मानली जाते. पहिला वर्ग कोणता आहे तर प्रसंगावर आधारित बकर. तर याच्यामध्ये प्रामुख्यानं सभासदाची बकर किंवा भाऊसाहेबाची बकर ह्याच्या 2 बकरी. कारण सभासदाची बकर लिहिणारे कृष्णाजी आनंद सभासद यांनी शिवाजी महाराजांचा राज्यकारभार अत्यंत जवळून पाहिलेला आहे, लक्षात घ्या. किंवा भाऊसाहेबाची बकर लिहिणारे कृष्णाजी शामराव यांनी पानिपतची 3री लढाईची घटना त्यांनी अत्यंत जवळून पाहिलेली आणि त्यामुळं या प्रसंगावर आधारित घटना बकर आहे आणि त्यामुळं या बकरी ऐतिहासिक प्रमाणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. हा पहिला वर्ग आहे दुसरा वर्ग आहे केवळ स्मृतीवर हवाला ठेवून लिहिलेल्या बकरी, म्हणजे काही आठवून वगैरे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं ऐतिहासिक प्रमाणाच्या दृष्टीनं ही बकर तितकीशी विश्वसनीय मानली जात नाही. उदाहरणामध्ये कुरवी सोहनी यांची पेशव्यांची बकर एवढी विश्वसनीय वगैरे मानली जात नाही. आता तिसऱ्या ज्या बकरीचा प्रकार आहे तो म्हणजे ऐतिहासिक कागदपत्रे, जुने ग्रंथ, दप्तरातील टिपणे याच्या आधारे लिहिलेल्या बकरी हा 3रा वर्ग आहे. या देखील स्वरूपाच्या ज्या बकरीत त्या देखील ऐतिहासिक प्रमाणाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाच्या बकरी मानल्या जातात. याच्यामध्ये मल्हार रामराव चिटणीस यांचे श्री शिवछत्रपतीचे 7 प्रकरणात्मक चरित्र ही बकर आहे आणि ही बकर ऐतिहासिक प्रमाणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे बकर हे नाव दिले नसले तरी त्या स्वरूपाचे ऐतिहासिक स्वरूपाचे लेखन आहे. मग याच्यामध्ये वाका, कैफियत, हकीकत, चरित्र, आत्मचरित्र इत्यादी प्रकारच्या बकरीत ह्याच्यामध्ये भाऊसाहेबाची कैफियत, पटवर्धनी वाका, आंग्र्याची हकीकत यासारख्या बकरीचा आपण समावेश करतो. परंतु 5वा एक असा वर्ग आहे याच्यामध्ये ऐतिहासिक विषय बी नाही, राजकीय विषयही नाही, परंतु तरीही बकर हे नाव दिलेले अशा स्वरूपाच्या काही बकरीत त्याला मग समर्थाची बकर, कृष्ण जन्मकथा यासारख्या बकरीचा यामध्ये समावेश केला जातो. आता तुम्ही एक लक्षात घ्या हा जो बकर वाङ्मय प्रकार आहे सर्वच बकरीचं लेखन गद्यातून केलं जातं. लक्षात घ्या कशामध्ये केलं जातं? गद्यामधून, पद्यातून नसतं बकरीचं लेखन. त्याचबरोबर गद्यात्मक मजकूर पद्यापेक्षा अधिक निश्चित स्वरूपाचा असल्याने बकरकार काय करतो गद्यामध्ये याचं लेखन करतो. आणि त्यामुळं बकरीची निर्मिती करत असताना बकरीचा प्रारंभ हा पुराण पद्धतीचा आणि शेवट मात्र फलश्रुतीमय असतो. त्याचबरोबर बकरीमध्ये सुरुवातीला राजाची वंशावळी, सृष्टीची उत्पत्ती यासारखे काही संदर्भ येतात लक्षात घ्या. आणि बकरीच्या शेवटी ते बकर वाचनाची फलश्रुती देखील सांगितलेली आपल्याला दिसते. आता बकर हा इतिहास नव्हे, वृत्तकथन पुढचा मुद्दा आहे. आता एक तुम्ही लक्षात घ्या
इतिहासाचे अभ्यासाचे साधन म्हणून आपण बकरीचा अभ्यास करू शकतो, परंतु बकरीमधलं सर्वच इतिहास आहे असं नाही, लक्षात घ्या. कारण इतिहास हा सत्य घटनेवर आधारित असतो, लक्षात घ्या. इतिहासामध्ये काल्पनिकता असत नाही. त्या इतिहास हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असतो पहा. आणि त्यामुळं बकरीमध्ये आपल्याला अनेक स्थल विपर्यास, काल विपर्यास, व्यक्ती विपर्यास, प्रसंग, पुन्हा अद्भुत रम्यता, संदिग्ध स्वरूपाचे लेखन आपल्याला बकरीमध्ये दिसतं पहा. आणि जे आपल्याला इतिहासामध्ये चालत नाही, काल विपर्यास चालत नाही इतिहासामध्ये, त्याचबरोबर स्थल विपर्यास चालत नाही, व्यक्ती विपर्यास चालत नाही. किंवा आणखीन बकरीमध्ये काही कल्पित संदर्भ येतात किंवा काही दंतकथा येताना देखील आपल्याला दिसतात पहा. आणि त्यामुळं बकर म्हणजे इतिहास नाही, त्यामधील काही घटना, काही प्रसंग तुम्ही इतिहासाचे साधन म्हणून अभ्यास करू शकता, परंतु बकर म्हणजे हा काही पूर्णपणे इतिहास नाही पहा. आणि त्यामुळंच एक अस्सल चिटोरे सर्व बकरीच्या बहुमताला हाणून पाडण्यात बस आहे असे राजवाडे म्हणतात पहा. त्याचं कारण असं आहे पहा की बकरीमध्ये अनेक कल्पित प्रसंग आलेले आहेत पहा, अनेक दंतकथा आलेल्या. उदाहरणामध्ये सभासदाच्या बकरीमध्ये छत्रपती शिवाजीराजे यांचा उल्लेख बकरकार हा शंभूचा अवतार म्हणून करतो. किंवा तुझ्या भावानीने तलवार भेट दिली असाही तो उल्लेख करतो, की जो ऐतिहासिक सत्याच्या दृष्टीने आपल्याला कल्पित वाटतो बा, दंतकथेसारखा वाटतो. आणि त्यामुळं मग आपण बकरचा समावेश इतिहासामध्ये करत नाही पहा. तर कशात करतो मग? तर बकर एक काय आहे पहा, वाङ्मय प्रकार म्हणून करतो. कारण बकर लिहिणारा हा जो आहे पहा, तो कोणाचा ना कोणाचा आश्रित आहे बा. आणि त्यामुळे मग तो आश्रित असल्यामुळं ज्याचा कोणाची बकर लिहिला आहे त्याचा तो गुणगान लिहित असतो, त्याचा तो दोष दाखवत नाही. आणि त्यामुळं ज्याच्या पदरी तो राहतो त्या धन्याचा तो गौरव करतो. आणि त्यामुळे मग निवेदनामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला पक्षपातीपणा देखील दिसतो पहा. आणि त्यामुळं मग आपल्याला असं दिसतं पहा की बकर हा एक आहे पहा एक वाङ्मय प्रकार. बकर हा काय पहा वाङ्मय प्रकार आहे. त्यामुळे मग बकरीचा आपण एक वाङ्मय म्हणून काय करतो पहा अभ्यास करतो. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं पहा की विषय आणि लेखनाची पद्धत यामुळे बकरीस एका स्वतंत्र वाङ्मय प्रकाराचे मूल्य प्राप्त झाले आहे. बकरकार हा कलावंत आहे, लक्षात घ्या. त्याला नुसती बकर लिहायची नाही पहा, तर ती सजवायची आहे. आणि त्यामुळं मग बकरीचा समावेश आपण वाङ्मयामध्ये करताना दिसतो पहा. बकर हा कथनकार आहे, लक्षात घ्या. तो कथन करतो, प्रत्यक्ष पाहिलेल्या आणि ऐकलेल्या प्रसंगाच्या आणि व्यक्तीच्या वर्णनाशी तो एकरूप होतो. बकर हा काय करतो, बकरीमधून कथन करतो. प्रत्यक्ष त्यानं पाहिलेली ती व्यक्ती असेल, त्या व्यक्तीच्या राज्यकारभाराविषयी त्यानं ऐकलेलं असेल, ते जे प्रसंग आहेत त्या प्रसंग आणि त्या व्यक्तीच्या वर्णनाशी तो एकरूप होतो. त्यात आपल्या कल्पनाचे रंग भरतो. हे रंग इतके गहिरे असतात की तो प्रसंग आणि ती व्यक्ती आपल्यापुढे साक्षात उभी राहते. त्यांच्या एकरूपतेमुळे कोरडे तपशील हे जिवंत होऊन बोलू लागतात आणि त्यातील भावनेची विलक्षण उत्कटता वाचकाच्या मनाला भिडते. आणि त्यामुळं बकर हा काय पाहिजे एक वाङ्मय प्रकार आहे, लक्षात घ्या. ते काय इतिहास नाही. बकरकार नुसत्या घटना सांगत नाही, तर त्या घटना तो सजवतो. तो प्रसंग, ती व्यक्ती तो साक्षात जिवंतपणे आपल्यासमोर तो साकार करतो. त्याच्याशी तो भावनिकपणे एकनिष्ठ झालेला असतो. आणि त्यामुळं ती व्यक्ती बकरीमधून साक्षात आपल्यासमोर उभी राहताना आपल्याला दिसते पहा. आणि त्यामुळे मग मराठी गद्य सारस्वताचा एक स्वतंत्र विलास असा उल्लेख बकरीचा केला जातो पहा. बकरीमध्ये बालबोध वळण असतं. रामायण, महाभारत आदी किंवा पुराण ग्रंथाचे तो अनेक संदर्भ देतोय. आणि त्यामुळं बकरकार हा बहुश्रुत असा असतो पहा. आणि त्यामुळं तो वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळे वर्णन कल्पित स्वरूपामध्ये देखील आपल्याला रेखाटताना तो दिसतो पहा. आणि त्यामुळं भावनापूर्ण लेखन हे बकरीच्या यशाचे अमोघ साधन असं म्हटलं पाहिजे, ठीक आहे.
जसं सभासदाच्या बकरीमध्ये छत्रपती शिवाजी राजे यांच्याविषयी बकरकार असं म्हणतो पहा की या जातीचा कोणी झाला नाही आणि पुढेही होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल त्यानं काढलेले हे जे उद्गार आहेत ते अत्यंत भावपूर्ण आहेत पहा, लक्षात घ्या. आणि त्यामुळं भावनापूर्ण असं लेखन असतं पहा. तुम्ही भाऊसाहेबाच्या बकरीमध्ये पहा अनेक प्रसंग आहेत लक्षात घ्या. भाऊसाहेबाच्या बकरीमध्ये मग आपल्याला सदाशिवराव भाऊविषयी त्यांनी केलेले विधान असतील किंवा बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारे दत्ताजी शिंदे असतील, जनकोजी शिंदे असतील, मल्हारराव होळकर असतील, ठीक आहे. आणि त्यामुळं एका वाक्यामधून एका प्रसंगामधून तो त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आपल्यासमोर साकार करताना बकरकार तिथं यशस्वी ठरतो पहा. आणि त्यामुळं बकर हा इतिहास नव्हे, बकर हा काय पहा एक वाङ्मय प्रकार आपल्याला दिसतो पहा. विशेष म्हणजे प्रसंगानुरूप असणारी जिवंत आणि रसरशीत भाषा ही आपल्याला बकरीमध्ये दिसते पहा. कल्पनारम्यता दिसते, सुभाषिते, म्हणी, पौराणिक संदर्भ यांचे दाखले आपल्याला बकरीमध्ये दिसतात. आणि त्यामुळं बकरकार हा एक उत्कृष्ट कलावंत असतो आणि त्याच्या कलेतून साकार झालेली बकर ही काय असतं पहा एक वाङ्मय प्रकार असतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं पहा. आता जेवढ्या काय बकरी निर्माण झाल्यात पहा त्या 500 ते 600 जवळ बकरी त्याचे आपण 3 प्रकार पाडतो ढोबळ म्हणून. एक शिवपूर्वकालीन बकरी, दुसऱ्या शिवकालीन बकरी व तिसऱ्या पेशवेकालीन बकरी. तर शिवपूर्वकालीन ज्या बकरी त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 बकरी त्या. एक राक्षसता गडची बकर आहे, दुसरी आहे पहा शालिवांची बकर आणि माहिकावतची उर्फ माहीमची बकर. अशा 3 बकरी शिवपूर्वकालीन बकरीमध्ये आपल्याला 3 बकरी दिसतात. त्याच्यामध्ये पहिली जी बकर आहे ती माहीमची बकर आहे पहा. तर ही गद्यपद्यमय अशा स्वरूपाची बकर आहे पहा. तिचा जो लेखन काळ आहे तो इसवी सन 1448 ते 1478 असा मानला जातो आणि सर्वात जुनी बकर आहे पहा, लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं इंग्रजांच्या आगमनापर्यंतचा असा एकूण 7 राजवटीचा इतिहास आहे पहा. किती राजवटीचा इतिहास आहे पहा तर 7 राजवटीचा इतिहास आपल्याला दिसतो पहा. आणि त्यामुळं या बकरीमुळे कोकणचा अज्ञात इतिहास फार मोठ्या प्रमाणामध्ये उजेडात आला असं देखील म्हटलं जातं पहा. दुसरी जी बकर आहे ती राक्षसता गडची बकर आहे पहा. तर या बकरीमध्ये विजयनगरच्या विध्वंसाची माहिती आलेली आपल्याला दिसते पहा. तिसरी जी बकर आहे ती आहे पहा शालिवांची बकर. तर शालिवांचा काळ हा 1ल्या शतकापासून ते 3ऱ्या शतकापर्यंत होता पहा. एकूण 11 बंद आणि मोडी लिपीत असणारी ही बकर आहे पहा. तर माहीमची बकर, शालिवांची बकर आणि राक्षसता गडची बकर अशा शिवपूर्वकालीन 3 बकरी आपल्याला सापडतात. आता शिवकालीन बकरीमध्ये प्रामुख्यानं या कालखंडातले सर्वात प्रभावी व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी राजे आहेत लक्षात घ्या. आणि त्यामुळे मग त्यांच्या जीवनावर या कालखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बकर वाङ्मय निर्माण झालेले दिसतं. आणि पेशवेकालीन ज्या बकरी आहेत त्याच्यामध्ये 1761ला पानिपतमध्ये 3री जी लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला, मराठ्यांचं पानिपत झालं. बकरकार असा उल्लेख करतो की 1,00,000 बांगडी फुटली किंवा शेतकरी जसा ज्वारीचे कंस खुडतो तशी कत्तल होऊन मराठ्यांचे धड मुंडके कापल्या गेले असा बकरकारानं उल्लेख केलेला आहे. आता आपल्याला प्रश्न पडतो बा की 1761ला 3री जी लढाई झाली त्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला, तरी बी या कालखंडावर या घटनेवर एवढ्या बकरी का लिहिल्या असाव्या. त्याचं कारण असं आहे पहा की पराभव जरी झाला असला तरी मराठ्यांचं महाभारत आहे पहा, लक्षात घ्या. अनेक मराठ्यांनी याच्यामध्ये आपल्याला पराक्रम गाजवलेला दिसतो पहा. बलवंतराव मेहेंदळे असतील, सदाशिवराव भाऊ असतील, जनकोजी शिंदे असतील, दत्ताजी शिंदे असतील किंवा अनेक स्त्रिया देखील आपल्याला याच्यामध्ये दिसतात पहा. आणि त्यामुळं गद्य शैलीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून भाऊसाहेबाची बकर ही महत्त्वाची मानली जाते. आणि त्यामुळे मग शिवपूर्वकालीन, शिवकालीन व पेशवेकालीन बकरी
अशा आपण रचनेच्या दृष्टिकोनातून बकर गद्याचा काय करतो अभ्यास करतो. आता तुम्हाला अभ्यासक्रमाला फक्त 2 बकरीत पहा. एक आहे सभासदाची बकर आणि दुसरी आहे भाऊसाहेबाची बकर. सभासदाची बकर ही छत्रपती शिवाजीराजे यांच्या जीवनातील जे प्रमुख घटना आणि प्रसंग आहेत त्यावर आधारित आहे. आणि दुसरी आहे पेशवे काळातील बकर, ती 1761 पानिपतची जी लढाई झाली त्या घटनेवर आधारित ती बकर आहे. या 2 बकरीचा आपल्याला काय करायचं अभ्यास करायचा. पुढच्या तासिकमध्ये आपण सभासदाची जी बकर आहे तिचा आपण विचार करू. धन्यवाद.